भीष्मांनी महाभारती युद्धाला नियम घालून दिले. त्या नियमानुसार वीर श्रेष्ठ लढवय्या एकमेकात लढतायत. पहिला युद्धाचा नियम वाचा युद्ध प्रवृत्तानां वाचैव प्रतियोधनम. ज्याला वाणीद्वारे युद्ध करायचं आहे त्यानं वाणीद्वारे युद्ध करावं. रथीच रथिना योद्धो गजेन गजधुर्गतः अश्वेन अश्वपदातिश्च पादाते नैव भारतः. रथारूढान रथारूढाशी गजदळान गजदळाशी पैदलान पैदलाशी. अर्थात निष्क्रांताः पृतना मध्यान्न हंतव्यः कदाचन. भिवून पळून गेलेला वीराला मारू नये. आणि यथायोगम यथा कामम यथोत्साहम यथा बलम समाभाष्यम प्रवर्तव्यम न विश्वस्तेन विवले. ज्याच्या जसा दांडगा उत्साह आहे त्यानं दांडगा उत्साह समजून तसं युद्ध करावं. तेव्हा अर्जुन पुत्र इरावन राजकुमार विंद आपल्या समोर उभा आहे. युद्धातील वाणीद्वारे युद्ध करून शत्रूला नामोहरण करण्याचा पवित्रा मी स्वीकारू शकतो. आपल्याला वाणीद्वारे युद्ध करायचंय की शस्त्राने युद्ध करायचं आहे? अर्जुन पुत्र इरावन, आपली ओळखी आम्हाला परिपूर्णरित्या आहे. असं असताना आपला रथ या कुरुच्या समरांगणी आमच्या रथासमोर येऊन उभा ठाकला. अवंती नगराचे आम्ही दोन युवराज विंध्य आणि अनुविंध्य, त्यातील विंध्यासमोर तुम्ही उभे उपस्थित झाला. आणि उपस्थित होता क्षणी पितामह भीष्मांनी हे युद्ध साकारत असताना समस्त वीरांसमोर युद्धाचे काही आगळे वेगळे नियम केले. ते नियम तुम्ही स्पष्ट केला. अर्थात युद्धाचा नियम बोलतोय वाचा युद्ध प्रवृत्तानां वाचैव प्रतियोधनम. ज्याला वाणीद्वारे युद्ध करायचं असेल त्यानं वाणीद्वारे युद्ध करावं. आणि वाणीद्वारे युद्ध करून प्रश्न जर मिटत असेल तर पुढचा घातपात करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तेव्हा तुम्ही जर वाणीद्वारे युद्ध करण्यासाठी उत्सुक असाल तर आम्ही सुद्धा तुमच्याशी वाणीद्वारे युद्ध करायला तयार आहोत. तुमची आवड सांगा, वाणीद्वारे करूया की शस्त्राने करूया? वाणीद्वारे पेटलं तर भडका होऊ दे. त्या भडक्यातच एकतर तुम्ही जळून मराल न नाहीतर तुम्ही तरी चला. तेच सांगतोय. कोण ठरविणार, तुम्ही की मी जाणार? या क्षणाला शस्त्र युद्ध करण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. तेव्हा वाणीद्वारे युद्ध करायला आम्हाला आवडेल. आम्ही प्रथमच म्हणालो. तेव्हा या रणभूमीवर या कुरुच्या समरांगणी केवळ तरुण युवक सुद्धा लढाईला उभे राहिले. निश्चितच कदाचित आयुष्यातली पुढची स्वप्न तुमचीही जातील किंवा माझीही जातील. जो जगेल तो स्वप्नांचे आयुष्य जगेल. नपेक्षा कुरुच्या समरांगणी धारातील ती पडल्यानं स्वर्ग प्राप्ती करून नक्कीच नाव अजरामर करू. तेव्हा तुम्ही नात्यानं म्हणजे गोपाल कृष्णांचे कोणीतरी आहात, बरोबर? निश्चितच. शिवाय तुम्ही कुणाचे तरी मांडलिक आहात. आणि या मांडलिक तत्वाला अनुसरून रणभूमीवर आलात का? शंका रास्त उपस्थित झाली आणि या तुमच्या रास्त शंकेचं निराकरण रास्त तुम्हाला उत्तर देऊनच मी करेन. तुम्ही नात्याची अभेद भिंत उभी केला आणि त्यानंतर मांडलिकत्व या विषयावर तुम्ही बोलला. निश्चितच मी कौरवांचा मांडलिक आहे. ज्यावेळी अंगराज कर्णांनी कर्ण दिग्विजय केला त्या क्षणी त्यांनी समस्त राजकर्त्यांवर विजय मिळवला. त्यावेळी अंगराज कर्णांनी आमच्या अवंती नगरीवरही आक्रमण केलं होतं आणि त्या आक्रमणात आम्हाला अंगराज कर्णांनी हरवलं. त्यापासून आम्ही कौरवांचे मांडलिक झालो. आणि मांडलिकत्व या विषयावर तुम्ही बोलताय, अर्थात तुम्ही खोलात शिरून आलेला आहात. अर्थात दुसरी बाजू मी तुम्हाला सांगतोय, जसा मी कौरवांचा मांडलिक तसा मी पांडवांचा सुद्धा मांडलिक आहे. कारण ज्यावेळी राजसूय यज्ञ पांडवांनी केला, पंच पांडवांचे वडील म्हणजे पंडुराजे, हे पंडुराजे ज्यावेळी निवर्तले त्यावेळी त्यांना स्वर्ग प्राप्ती झाली नाही. स्वर्गाच्या पहिल्या पायरीवर त्यांना थांबावं लागलं.
त्या क्षणी देवर्षी नारदांनी धर्मराज युधिष्ठिरांना सांगितलं की तुझ्या पित्याला जर तुला स्वर्गाची प्राप्ती करून द्यायची असेल तर राजसूय यज्ञ कर. अर्थात त्या राजसूय यज्ञाचा घाट ज्यावेळी पांडवांनी घेतला त्यावेळी त्या पंच पांडवांनी सुद्धा दिग्विजय केला. त्यावेळी सहदेवांकडून आम्हाला अपयश प्राप्त झालं त्या दिग्विजयाच्या ठिकाणी. अर्थात मांडलिकत्व या विषयावर जर बोलत असाल तर गुंता मी आधीच तुम्हाला सुटवून सांगतोय, आम्ही कौरवांचेही मांडलिक आणि पांडवांचेही मांडलिक. कौरवांचे तुम्ही मांडलिक आणि पांडवांचे तरी मांडलिक, तर युद्धभूमीच्या बाहेरच थांबायला हवे. कारण काय? कारण मांडलिक तुम्ही दोघांचे आहात, मग तुम्ही एका पक्षाची बाजू कशी? याच्या मुळाशी कारण आहे. तुम्ही समरांगणी कौरवांच्या बाजूला लढतात. वास्तविक तुम्ही मांडलिक सहदेवांच्या पराक्रमाच्या योग्य करून त्यांचेही आहात पांडवांचे, तर मग तुम्ही पांडवांच्याही बाजूने लढणं गरजेचं होतं. एकतर सैन्य तरी लढायला हवं होतं, नपेक्षा तुम्ही तरी लढायला हवे होते. तुम्ही तुमचं सैन्यही तुमच्या बरोबर घेऊन तुम्ही तुमच्या दुर्योधन पक्षाकडून लढतात, कौरवांच्या पक्षाकडून लढतात, म्हणजे हा मतभेद का? रावण, अरे तुझ्याच मनी नव्हे साऱ्यांच्या मनी हाच प्रश्न ठेवून घालतोय. अवंती नगराचे राजकुमार फक्त कौरवांच्याच बाजूने का लढतायत याच्या मुळाशी असणारं कारण तो मुद्दा उपस्थित केला. अर्थात या तुझ्या शंकेचं निराकरण या क्षणाला मी करतोय. आमचा हाड वैरी, हा हाड वैरी म्हणजे गोपाल कृष्ण, हा पांडवांच्या बाजूने आहे. त्या गोपाल कृष्णाचा सेवन करण्यासाठी, आमच्या वैराला या विश्वासात संपविण्यासाठी मी माझ्या एक औक्षणी सैन्यासह कौरवांच्या सैन्यात दाखल झालो. कौरवांच्या सैन्यात दाखल होऊन तुम्हा पांडवांचा सेवन करून माझ्या वैराला चित करून माझ्या मनाचं सांत्वन केलं. शाबास युवराज बिंद, नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. या वाणीद्वारे युद्धात तुमच्या मनात असणारा ज्वलन भाव समजला. गोपाल कृष्णांच्या पारिपत्यासाठी समरांगणी आलात म्हणजे हे युद्ध तर वयम पंचाधिकम शतम म्हणणाऱ्या पांडव आणि कौरवांच्या घराण्याचं आहे. पण या घराण्याच्या युद्धात केवळ ते 105 एकमेकात लढत नाहीत, तर अनेक जण इथं उतरलेत, म्हणजे युद्ध कुठलं तरी पूर्वग्रह दूषित असल्यामुळं आहे. आणि कदाचित म्हणायचं झालं तर घराणेशाहीच्या वैरत्वान आहात. गोपाल कृष्णाला तुम्ही मारणार. रावण, या कुरुच्या समरांगणी गोपाल कृष्णाने रथाचे बांधोरे हाती धरले. रथीनं रथीशी युद्ध करावं, सारथी आपलं कार्य सारथ्य कर्माचं करेल, म्हणजे न धरी शस्त्र करी, सांगेन युक्तीच्या गोष्टी चार, म्हणणारा जगत माऊली गोपाल कृष्ण आमचा देव. या देवाला लढणार नाही म्हटलेलं आहे, मग तो रथारूढ असताना तुमचा डाव साध्य करण्यासाठी बेसावध अवस्थेत मारणार की काय? रावण, कारण भीष्म पितामहांनी तसं सांगितलेलं आहे, पदातींशी संघर्ष करावा, रथारूढानं रथारूढाशी, गजदळानं गजदळाशी. मग सारथी कृष्णांच्या वैरभाव तुम्ही प्रगट करण्यासाठी तुम्ही कुठला न्याय निवडणार? हेच तर कोणाला ओळखत दिलं नाही. माझा वैरी गोपाल कृष्ण तुमच्या बाजूने लढतोय. असं असताना मी एक वीर म्हणून खऱ्या अर्थानं तुम्हाला प्रतिकार करण्यासाठी पुढे सरसावतोय. पितामह भीष्मांनी नियम घालून दिले, त्या नियमानुसार मला एका सारथ्यावर तर वार करता येणार नाही. पण गोपाल कृष्णानं पंच पांडवांच्या संरक्षणाचं ताईत आपल्या कंठाच्या ठाई बांधलेलं आहे. अर्थात तुम्हा पंच पांडवांचा नेतागिरीने सेवन करेल आणि जिवंतपणी मरणाच्या यातना त्या तुमच्या सारथ्याला म्हणजे गोपाल कृष्णाला भोगायला लावेल. त्याच वेळी मी शांत होईल. हे युवराज बिंद, परमेश्वर जगाचा भगवंत त्याला आम्ही म्हणतोय, त्यानं गळ्यात ताईत आपल्या 5 पांडवांच्या नावानं बांधले. निश्चित अर्थात तो त्यांचा रक्षण करताय. या विश्वात कुणाची हिंमत नाही जो पांडवांच्या केशकणाला थकता नाही. पण तुमच्यासाठी एकच मुद्दा, केवळ कृष्णाशी वैमनस्य धारण करण्यासाठी पांडवांचा खात्मा करून जिवंतपणाचं मरण देण्याचा तुमचा विचार काय हो? तेव्हा इतकं वाईट आपलं काय केलं? आमचं जर तुमचं तर नातं आहे. तुमची आई गोपाल कृष्णांची कोण?
माझी आई गोपाल कृष्णाची आते. वा, म्हणजे गोपाल कृष्णांची आत्या तुमची आई म्हणजे राजादी देवी जय सेन आपले पिता. मग सांगा हो, तुमची बहीण तर गोपाल कृष्णाची पत्नी म्हणजे तुमचे भावजी. मग देव जगत पाहुणे गोपाल कृष्ण तुमचे भावजी असताना गोपाल कृष्णांची वैमनस्य करून पांडवांना मृत्यूशय्येवर झोपून केवळ त्यांना जिवंतपणाचं मरण देण्याचे किलमिश विचार तुमच्या मनात आले श्रीरामन, हे किलमिश विचार तुझ्या मतानं असतील, पण या विचारांनाच खऱ्या अर्थानं सत्यतेत आणण्यासाठी आम्ही कौरव सैन्यात दाखल झालो. हे विचार सत्यतेत उतरवून आमच्या मनाचा सुडाग्नी शमविण्यासाठी आम्ही कौरवांच्या बाजूने लढतोय. त्या मुळाचं मुख्य कारण आहे. आता हे किलमिश विचार तुझ्या म्हणण्यानुसार आमच्या मनात का उत्पन्न झाले, याला कारणच आमचा आते भाऊ म्हणजे तुमचा देव गोपाल कृष्ण ठरला. त्यानं जर आमच्या बाबतीत कपट केलं नसतं, त्या गोपाल कृष्णानं जर आमच्या बाबतीत अन्याय केला नसता, तर आम्ही आज त्याच्या बाजूने लढलो असतो. पण तुमच्या बाजूने आज आम्ही लढायला उभे नाही. त्याच्या मुळाशी कारण ज्याला देवदेव म्हणून पुजताय तोच आहे. आता तो कसा हे मी तुला शब्दान शब्द पटवून सांगतो. माझी बहीण म्हणजे मित्रविंदा. या मित्रविंदेचा स्वयंवर आमच्या अवंती नगरात आम्ही आरंभला होता. अर्थात या स्वयंवरात गोपाल कृष्ण आला आणि बलपूर्वक माझ्या बहिणीचं चौर्यकर्म करून तो घेऊन गेला. अर्थात आज आमचा झालेला समस्त राजकर्त्यांसमोर अपमान, या अपमानाला वाचा फोडण्यासाठी, या अपमानाचा सोड घेण्यासाठी आम्ही कौरवांच्या बाजूला लढतो. पितामह भीष्मांनी जे नियम घालून दिले त्या नियमाला बाधा आणत आम्ही आमच्या वैरांना खऱ्या अर्थानं संपणार नाही. तर या नियमांचं उल्लंघन न करता या गोपाल कृष्णाला नामोहरम केल्याशिवाय युवराज विंद स्वयंवरातून म्हणे गोपाल कृष्णाने आपली भगिनी मित्रविंदा यांचं अपहरण केलं असं आपणच म्हणाला. निश्चितच. मग मला सांगा, देवानं तुमच्या विरोधात तिचं अपहरण केलं म्हणजे आपल्या भगिनीचा निर्णय त्यांच्याशी लग्नाचा नव्हता असं म्हणूया का? बहिणीच्या मनात काय होतं याचा प्रश्न उद्भवत नाही. आमच्या कुलाच्या शालीनतेचा प्रश्न उद्भवतोय. आमच्या कुलाच्या इब्रतीचा प्रश्न उद्भवतोय. चार त्या गोपाल कृष्ण भरल्या स्वयंवरात येऊन माझ्या बहिणीचा चौर्यकर्म करतोय. अर्थात त्या क्षणी समस्त राजकर्त्यांसमोर आमचा झालेला अपमान, त्या स्वयंवराचा झालेला भंग, तो दिवस अजूनही आम्ही विसरलेलो नाही. अर्थात तो दिवस ज्याच्या वेळी आम्हाला आठवतोय, ज्याच्या वेळी त्या कृष्णाबद्दल घृणा निर्माण होते. अर्थात ही घृणा कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी ही पावलं आम्ही उचलली. आमच्या विचारांना किलमिश विचार म्हणून युवराज विंद तो देव आहे, तो प्रत्येकाची मन जाणतो. देव तुमचा असेल, आम्ही त्याला देव मानत नाही. तुमचा असेल तर तुम्ही त्याला घेऊन बसा. जसा माझा तसा तुझ्या बहिणीचा सौभाग्याचा धनी म्हणून तुझ्या बहिणीचा सुद्धा देव असतो. कारण तुमच्या भगिनीच्या मनात होतं आणि भगिनीनं एक आपलं मनातील गाऱ्हाण व्यक्त केलं होतं की हे देवा, मला तुझी पत्नी म्हणून स्वीकार कर. आणि पत्नी म्हणून स्वीकार करण्यासाठी केलेली प्रार्थना पूर्णत्वात नेण्यासाठीच देव भगवंत गोपाल कृष्णाने अपहरण केलं. या तुमच्या घरातल्या वार्ता आम्हाला कळल्या, या खऱ्या की खोट्या तुम्हाला माहित. तेव्हा घरचा कोण तुमचा भेदी होता हे तुम्ही ठरवा. आणि केवळ तुमच्या भगिनीच्या मनात होतं तेव्हा हे अपहरण झालं. आणि केवळ लग्न झाल्यानं ती सुखरूप आयुष्य आपलं गोपाल कृष्णांशी व्यतीत करते तेव्हा जबाबदार दोषी तुम्ही होता. बहिणीच्या मनाच्या विरोधात तुम्ही स्वयंवर ठेविला होता म्हणजे तुम्ही भाऊ नसून पक्के वैरी होता. म्हणजे मी सांगेन आमच्या घराण्यातली बरीच माहिती घेऊन तुम्ही फिरतात. आता मुद्दा माझा असा, तुम्ही जर आमच्या घराण्यातील म्हणजे आतल्या गोष्टी जर या समरांगणी माझ्यासमोर थेट बोलत असाल तर हा कृष्ण, या कृष्णाला आम्हाला आमची बहीण मुळात आधी द्यायचीच नव्हती. हा महत्वाचा मुद्दा. अर्थात तिच्या मनात खऱ्या अर्थानं गोपाल कृष्णाचं स्थान असेल, तिनं गोपाल कृष्णाला आपला वर म्हणून खऱ्या अर्थानं पूजलं असेल, पण आमची बहीण आम्हाला गोपाल कृष्णाला द्यायचीच नव्हती. मग द्यायची नव्हती तर म्हणजे कुणाला तरी दुसऱ्याला द्यायची होती. खाणाखुणा करू नका, तोंडाने काय ते स्पष्ट सांगा. घरातल्या वार्ता बाहेर पडल्या ऐका, म्हणजे कुणीतरी घरचे भेदी ठरले. आता तुम्ही ज्या अर्थी सांगितला घरचे भेदी ठरले तेव्हा काहीतरी आम्हाला कळलं आणि तुम्ही म्हणालात बरीच माहिती काढलात. या रणभूमीवर 18 अक्षोहिणी सैन्य लढतंय, बरोबर?
सगळ्यांच्या माहिती सगळ्यांनी काढलेल्या आहेत. मी एकट्याने नव्हे, माझी सुद्धा तुझ्याकडे असणार. पण काय आहे, मुद्दा माझा महत्वाचा वैरत्वाला आहे म्हणून तुमच्याशी बोलतो. आता काय आहे, तुम्ही बोलून मोकळे झाला, थेट माझ्या मुद्द्यावर तुम्ही हात ठेवला जाता म्हणून तो स्पष्ट करणार, तोपर्यंत मी पुढे जाणार नाही. नाही, कळू दे. काय सांगितलं? कळू दे. मी अडचण आहे ती अडचणच आहे ती स्पष्टपणे मांडली. आम्हाला आमची बहीण गोपाल कृष्णाला द्यायची नव्हती. म्हणून कुणाला तरी दुसऱ्याला द्यायची होती. द्यायची होती, आम्ही ठरवलेलं होतं कुणाला द्यायची ते. वा, मग जर द्यायची कुणाला ठरवली होती तर स्वयंवराचा थाट मांडून देशोदेशीच्या राजकर्त्यांना सगळ्यांना उपस्थित राहून त्यांना जागा बसायला देऊन तिथे आसनं देऊन त्यांच्या गळ्यात आपल्या बहिणीला माळा हातात देऊन फिरायला सांगून त्यांना काय शोभेची आसनं म्हणून शोभेच्या बावल्या म्हणून बसवायला आणलं होतं काय? इरावर की शोभेचे पुतळे म्हणून ठेवले होते? आता बाकीचे जे आले होते ना ते आमच्यासाठी तसे शोभेचे पुतळेच होते. म्हणजे कुणाला तरी द्यायची होती. का कुणाला तरी नाही, आता स्पष्टच कुणाला ते सांगतो. कुणाला द्यायची होती? सुयोधनांना द्यायची होती. शाबास. टाळ्या वाजवून. म्हणजे एवढा सुयोधनाला द्यायची बहीण असताना मनात तुम्ही स्वयंवर ठेवतात आणि भरतखंडातील आर्यवर्तातील प्रत्येक राजकर्त्यांना स्वयंवराला बोलून त्यांना निमूटपणे मुख गिळून बसायला आसन देऊन त्यांचा थरथरीत अवमान करतात. मग बिंद तुम्हीच दोषी आहात. तो देव जगत माऊली दोषी नव्हे, तुम्ही चुकीचे आहात. भगिनीच्या बाबतीत तुम्ही पक्के वैरी आहात. दोष आमच्यावर तू लाख लागशील पण तू टीका कराव्यात आणि आम्ही त्या मान्य कराव्या अशा भाग होणार या नाही. विश्वात टीका करशील मी ते कशात मान्य करणार नाही. बिंद, या विश्वात यमद्वितीया म्हणतात. यमद्वितीयामध्ये यमीनं यमाला ओवाळलं भाऊबीज म्हणतात. तुम्ही भाऊ तुम्ही मित्रविंद आईचे देवींचे भाऊ तुम्ही त्या मित्रविंदा भाऊ नसून तर तुम्ही भाऊबीजेच्या योग्यतेचे नव्हे कदापि होऊ शकत नाही. यमेनं यमाला ओवाळलं ती यमद्वितीया म्हणजे भाऊबीज. या विश्वात प्रत्येक भावा बहिणीचं नातं पवित्र आहे हा आदर्श जगासमोर ठेवून गेली. पण त्यासाठी बहीणही तेवढी पवित्र असावी लागते आणि भाऊ सुद्धा पवित्र असावा लागतो. आमची ही काळतोंडी बहीण ज्यानं आमच्या बाबतीत अन्याय केला, आमच्या बाबतीत अपराध केला, त्या गोपाल कृष्णावर प्रेम करते, आमच्या कुलाला भंग करून त्याच्याबरोबर पळून जाते, तेव्हा असली बहीण असल्यापेक्षा नसलेली बरी. भाऊबीज आमच्यापासून बंद झाली तरी चालेल. छान बोलला. छानच बोलतो मी. छान बोलला. मी रोखोक बोलतो, काय असेल ते आहे. पण या विश्वात आदर्शवत म्हणणार नाही. ज्यानं बहिणीच्या विरोधात हे दुष्कर्म केलं आणि तो सोडून देण्यासाठी या गुरुच्या समरांगणी येऊन केवळ गोपाल कृष्णाला मारण्याचा विचार मनोदय असला. या विश्वाचा परब्रह्म आहे, तो भगवंत या विश्वाचा देव आहे. कळसूत्री बाहुली आम्ही आहोत, तो नाचविणार, आम्ही फक्त नाचणार. तेव्हा पराभव हा तुमच्या जीवनात भोगावाच. पराभव आम्ही कधीच स्वीकारणार नाही. ज्या दृढ निश्चयानं या गंगाच्या रणकुंडात या कुरुक्षेत्राच्या रणभूमीत पावलं टाकलेत, अर्थात आम्ही कुणी भ्याड नव्हे. गोपाल कृष्ण इतरत्रांना बाहुल्या म्हणून फिरवत असेल पण या गोपाल कृष्णाला गणार्दना बाहुली म्हणून आम्ही जेव्हा नाचू आणि त्याचा सेवन करू त्या क्षणी आम्ही शांत होतोपर्यंत शांत. ज्याला स्वप्न रंगली ती स्वप्न पूर्ण करायला हवी. पण भगवंतच स्वप्न देतो, भगवंतच निद्रिस्त असताना स्वप्नाची जागृती देतो. अर्थात त्या भगवंताला मारण्याचं स्वप्न कदापि पूर्ण होणार नाही. देवाला वैर भावानं पाहिजे राहू दे. पांडव आणि कौरवांच्या वैर बाजूला, पण या विंदाच्या देहाची चिरफाड करेल, पण तुझ्या जीवनाचा माझं स्वप्न सत्य करून दाखवेल.
आहेत तेव्हा ते यम आम्ही